चाळीसगाव नगर परिषद निवडणूक दूरदृष्टी आणि तत्वनिष्ठ नेतृत्वासाठी पद्मजा देशमुख मैदानात, पंचसूत्रीवर भर. चाळीसगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नगर अध्यक्षपदाकरिता श्रीमती पद्मजा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने शहराच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण आणि आश्वासक आव्हान उभे राहिले आहे. पद्मजा देशमुख यांचे व्यक्तिमत्व कर्तृत्ववान, धैर्यशील आणि विकासाच्या दूरदृष्टीवर आधारित असून त्या आपले सासरे अनिलदादा देशमुख आणि वडिलांचे किंवा पतींचे तत्व व विकासनीती पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहेत. वारसा नव्हे, जबाबदारी, विकासाचा संकल्प. पद्मजा देशमुख यांच्या उमेदवारीमागे केवळ राजकीय कुटुंबाचा वारसा नसून शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्या सासऱ्यांनी आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी शहरासाठी पाहिलेली दूरदृष्टी आणि समाजकारणाची तत्त्वे आचरणात आणण्यासाठी त्या सक्रियपणे प्रयत्नशील राहतील. हा केवळ औपचारिक वारसा नसून शहर विकासाचा संकल्प आहे. पद्मजा देशमुख यांची विकासाची पंचसूत्री व्हिजन. पद्मजा देशमुख यांनी आपले चाळीसगाव शहर कसे असावे यासाठी एक स्पष्ट आणि लोकाभिमुख आराखडा जनतेसमोर ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाचा भर खालील 5 प्रमुख स्तंभांवर असेल. स्वच्छ शहर, पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कचरामुक्त, कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन आणि संपूर्ण स्वच्छ शहर निर्मिती. 2. सुंदर शहर, शहराच्या सौंदर्यीकरण प्रकल्पांना प्राधान्य देणे, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि ऐतिहासिक वास्तूंची आकर्षक रचना व देखभाल करणे. 3. समृद्ध शहर, लघु उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देऊन शहराला आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध बनवणे. 4. सुविधायुक्त शहर, नागरिकांना पाणीपुरवठा, वीज, सांडपाणी व्यवस्थापन आणि उत्तम दर्जाचे रस्ते यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा तत्परतेने व गुणवत्तापूर्ण उपलब्ध करणे. 5. सुरक्षित शहर, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करणे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासनासोबत समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करणे. महिला सक्षमीकरण आणि प्रशासनाची नवी दिशा. पद्मजा देशमुख यांचे राजकारणातील हे पाऊल महिला सक्षमीकरणाचा एक नवा आदर्श म्हणून पाहिले जात आहे. त्यांनी केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्याच नव्हे तर शहराच्या प्रशासनाची व्यापक जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या मते एका धैर्यशील आणि कर्तृत्ववान स्त्रीने प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यास निर्णय प्रक्रियेत अधिक संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा येईल. जनतेचा विश्वास, शहराच्या विकासाची स्पष्ट दिशा, वडिलांची, सासऱ्यांची दूरदृष्टी आणि स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती यामुळे पद्मजा देशमुख यांच्या उमेदवारीकडे चाळीसगावकर मोठ्या आशेने पाहत आहेत. सकारात्मक बदल घडतील आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल असा विश्वास नागरिकांना वाटत आहे. महत्त्वाचे निरीक्षण. निवडणुकीचा प्रचार जसजसा तीव्र होत जाईल तसतशी चाळीसगावच्या नागरिकांमध्ये पद्मजा देशमुख यांच्या नेतृत्वाची चर्चा वाढत जाणार आहे. त्यांची दूरदृष्टी आणि तत्वनिष्ठ कार्यप्रणाली चाळीसगावला स्वच्छ, सुंदर, समृद्ध, सुविधायुक्त आणि सुरक्षित शहर बनवण्यात यशस्वी होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार